भारतामध्ये लाखो लोक फॉरेक्स ट्रेडिंग करत आहेत, पण त्यातील 80% लोक एका चुकीमुळे आपले पैसे गमावतात. आणि मजेशीर गोष्ट, ती चूक तुम्ही देखील करणार होतात जर या व्हिडिओवर नाही आला असते. नमस्कार मंडळी, आज आपण अशा मार्केट बद्दल बोलणार आहे जे भारतात लाखो लोकांना आकर्षित करत आहे, पण त्याच वेळी लाखो लोकांची फसवणूक सुद्धा होत आहे. हो, मी बोलत आहे फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात फॉरेक्स नेमकं कसं काम करतं, कुठे लोक फसतात, सुरक्षित, कायदेशीर आणि स्मार्टपणे कसे वापरू शकतो. आणि शेवटी तुम्हाला कळेल फॉरेक्स माझ्यासाठी योग्य आहे की नाही. आणि हो, मध्ये मध्ये काही असे सिक्रेट सुद्धा सांगणार आहे ज्याबद्दल बहुतेक लोक सांगतच नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक पॉवरफुल रोड मॅप देणार आहे. कल्पना करा, एका छोट्या गावात एक मुलगा रोहन, त्याला वाटतं की US$ वाढला की पैसे मिळतात आणि कमी झाला तर पैसे जातात. एवढंच नाही, एके दिवशी त्याने YouTube पाहून फॉरेक्स सुरू केला आणि 3 दिवसात ₹15,000 गमावले. त्याचे डोळे भरून आले आणि त्याची आई म्हणाली, बाळा, एवढे पैशाचं का केलं? तो म्हणाला, आई, मला समजलं नाही, कोणी समजवलं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये जो रोहनला कोणी समजवलं नाही ते मी तुम्हाला समजवणार आहे. नंबर 1, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज. एका देशाची करन्सी विकत घेणे आणि दुसरी विकणे. जसं तुम्ही दुकानात जाता, रुपये देऊन चॉकलेट घेता, तसंच या बाजारात लोक रुपये देऊन डॉलर, येन किंवा युरो घेतात. फॉरेक्स मध्ये 24/7 ट्रेडिंग चालतं. वेगवेगळ्या देशांचे मार्केट हार्स वेगवेगळे असतात. फॉरेक्स हे जगातील मोठं मार्केट आहे. दिवसाला 60 ट्रिलियन पेक्षा जास्तची ट्रेडिंग होते. नंबर 2, 3 पेन पॉइंट जिथे सर्वाधिक लोक फसतात. पेन पॉइंट नंबर 1, फॉरेक्स भारतात लिगल आहे का? इथे 70% लोक फसतात. भारतामध्ये करन्सी ट्रेडिंग फक्त RBI आणि सेबीने लिस्ट केलेल्या पेअर्स मध्ये लिगल आहे, जसं USD टू INR, युरो टू INR, ग्रेट ब्रिटन पाऊंड टू INR किंवा जॅपनीज येन टू INR. पण बाहेरील प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग, जिथे तुम्ही USD टू युरो किंवा ग्रेट ब्रिटन पाऊंड टू USD किंवा युरो असे पेअर्स ट्रेड करता, तर तो इलिगल आहे. लोक याच कन्फ्युजन मध्ये अडकतात. टेलिग्राम वाले स्कॅमर सांगतात की भाऊ, 90% ॲक्युरेसी वाला रोबोट देतो, 50,000 दे, आणि मग ते लोक पैसे पण बुडवतात आणि सोबत सोबत लॉस वर जातात. पेन पॉइंट नंबर 2, लिॲव्हरेजचा नशा. फॉरेक्स मध्ये लिॲव्हरेज खूप जास्त असतं, कधी कधी 1:500 किंवा 1:1000 सुद्धा. म्हणजे तुमच्याकडे ₹1000 असले तर तुम्ही 10 लाखांचा ट्रेड करू शकता. आता विचार करा, सामान्य माणसाला वाटतं की मोठा प्रॉफिट येईल, पण प्रत्यक्षात मोठा लॉस येतो आणि अकाउंट उडतं सुद्धा. हे अगदी असंच आहे. ₹10 माचीस विकत घ्या आणि 10,000ची पटाके फोडा. एक छोटा स्पार्क आणि एक मोठा धमाका. पेन पॉइंट नंबर 3, स्ट्रॅटेजी नसताना ट्रेडिंग. बहुतेक लोक युट्यूबवर स्ट्रॅटेजी पाहतात, दुसऱ्या दिवशी ट्रेड करतात. नफा आला तर अरे वा, आणि तोटा आला तर परत नवीन स्ट्रॅटेजी वापरतात. असं करत करत लाईफ मध्ये शून्य ग्रोथ होते. आत्मविश्वास जातो, मनात स्ट्रेस येतं आणि पैसे पण उडतात. नंबर 3, सोल्युशन. फॉरेक्स सुरक्षितपणे कसे वापरावे? सोल्युशन नंबर 1, फक्त लीगल प्लॅटफॉर्म वापरा. भारतामध्ये सेबी रेग्युलेटेड ब्रोकर्स आहेत. ही उदाहरण जसे झिरोधा, अपस्टॉक, एंजल वन, 5 पैसे. तुम्ही फक्त INR मध्ये ट्रेड करू शकता. यात फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते. सोल्युशन नंबर 2, रिस्क मॅनेजमेंट. फॉरेक्स म्हणजे पैसा नाही, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे पैसा आहे. 5 नियम नेहमी पाळा. नंबर 1, एका ट्रेड मध्ये फक्त 1 किंवा 2% कॅपिटल रिस्क घ्या. नंबर 2, स्टॉप लॉस लावा नेहमी आणि प्रत्येक वेळी. नंबर 3, लिॲव्हरेज कमी वापरा. बिगिनर्स साठी 1:20 पुरेसं आहे. नंबर 4, एका दिवसात 2 ते 3 पेक्षा जास्त ट्रेड करू नका. नंबर 5, लॉस झाल्यास बदला घ्यायला जाऊ नका. सोल्युशन नंबर 3, स्ट्रॅटेजी प्लस डिसिप्लिन इज इक्वल टू प्रॉफिट. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे नकाशा, डिसिप्लिन म्हणजे इंधन. दोन्हीही असतील तर गाडी चालते. सोप्या 3 स्ट्रॅटेजी सांगत आहे. नंबर 1, ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. जेव्हा करन्सी एका रेंजच्या बाहेर जाते, ट्रेंड सुरू होण्याची शक्यता जास्त असते. नंबर 2, पुलबॅक स्ट्रॅटेजी. ट्रेंड वर जात असताना मध्ये छोटा रिट्रेसमेंट येतो, तेव्हा बाय करा. नंबर 3, न्यूज बेस्ड ट्रेडिंग. नवीन इकॉनॉमी डेटा येतं तेव्हा व्हॉलेटिलिटी मूव्ज होतात. सोल्युशन नंबर 4, डेमो अकाउंट वर 30 दिवस प्रॅक्टिस. रोहनने पहिली चूक केली, थेट रिअल पैशात उडी मारली. तुम्ही तसं करू नका. कमीत कमी 30 दिवस डेमो अकाउंट वापरा. स्ट्रॅटेजी, स्टॉप लॉस, रिस्क चेक करा, मगच रिअल ट्रेडिंग सुरू करा. इन कन्क्लुजन, फॉरेक्स हा क्विक मनीचा मशीन नाही, तर एक स्किल आहे. जर सायकल चालवताना सुरुवातीला पडतो, तसंच सुरुवातीला मिस्टेक होतात. लक्षात ठेवा, तुम्ही मार्केटपेक्षा मोठे नाही, पण तुमची शिस्त मात्र मार्केटला हरवू शकते. रोहनला हेच कळलं. 6 महिन्यांनी त्याचं अकाउंट स्टेबल झालं, प्रॉफिट येऊ लागला आणि सर्वात महत्वाचं, तो शांत, डिसिप्लिन ट्रेडर बनला. डिस्क्लेमर:
फॉरेक्स किंवा कोणतीही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येते. या व्हिडिओचा उद्देश शिक्षण आहे. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःची स्टडी करा आणि रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरशी सल्ला जरूर घ्या. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष पोराणे.